तुम्हाला तुम्हाला हा आरोप पटत कारण देशामध्ये अनेक ठिकाणी वारंवार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती हा विषय मांडला जातो की संविधानावरती सध्या काही संविधान खतरे में है, संविधानाला धोका आहे, संविधान बदललं जाऊ शकतं आगामी काळामध्ये, काही गोष्टींची छेडछाड केली जाऊ शकते. वेगवेगळ्या विषयांवर अशी चर्चा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो. अनेक आंबेडकरवादी संघटनाही याच्यामध्ये आग्रही आहेत. त्यांचंही म्हणणं आहे की संविधानामध्ये छेडछाड केली जाऊ शकते किंवा बदललं जाऊ शकतं. भाजपाने अर्थात वारंवार तो आरोप फेटाळला आहे. तुम्ही इतकी वर्ष या चळवळीत राहिलेले आहात, आंबेडकरी चळवळीशी तुमचा फार जवळचा संबंध राहिला आहे. तुम्ही आरोप फेटाळून जाता, तुम्हाला वाटतं की या आरोपांमध्ये अजिबात तथ्य नाही आहे? हां, माझं मत असं आहे की मी त्या ठिकाणी आहे, त्या मेन स्ट्रीममध्ये किंवा मी नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. नरेंद्र मोदीजी कोणत्या विचाराचे आहेत याची मला पूर्णपणे कल्पना आहे. ठीक आहे, ते BJPचे नेते आहेत, BJPमधून ते आलेले आहेत आणि ते हिंदू धर्मी जरी असले तरी नरेंद्र मोदीजींना बुद्ध धर्माबद्दल मोठं अट्रॅक्शन आहे. नरेंद्र मोदीजी अनेक वेळेला सांगतात की आत्ताच आम्ही त्यांना भेटलो होतो दिल्लीमध्ये, एक आमच्या बौद्ध भिक्खूंचं शिष्टमंडळ घेऊन मी त्यांना भेटलो होतो. त्यावेळेला त्यांनी आठवण करून दिली की माझं गाव जे वडनगर आहे, या वडनगर गावामध्ये बौद्ध भिक्खू सेंटर होतं. आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये जवळजवळ 10,000पेक्षा जास्त भिक्खूंना ट्रेनिंग देण्यात येत होतं. आणि त्यांनी आम्हाला आठवण करून अशी दिली की ते प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना जे चायनाचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांना फोन केला आणि त्यांनी त्यांना आठवण करून दिली की तुमचं आणि माझं फार जवळचं नातं आहे. कसं नातं आहे तर तुमच्या गावामध्ये बौद्ध भिक्खूंचं सेंटर होतं आणि त्या ठिकाणी चायनाचे भिक्खू होयनसांग नावाचे भिक्खू होते. ते त्या ठिकाणी आले होते, तिथं अनेक वर्षे ते राहिले होते, ते भिक्खूंना ट्रेनिंग देत होते आणि नंतर ते आले, ते माझ्या गावात राहिले आणि गावामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं तुम्ही आणि मी आपल्यामध्ये फार जवळचं नातं आहे आणि मी त्यांच्या गावामध्ये जाऊन मी तिथं हुसेन यांच्या समाधीचं दर्शन मी घेतलं होतं. तर त्यांना बुद्ध धर्माबद्दल अट्रॅक्शन आहे. आपण पाहिलेलं आहे की 25 डिसेंबरला आता जो ख्रिश्चन आहे नाताळ आहे, तो नाताळ त्यांनी आपल्या बंगल्यामध्ये सगळे ख्रिश्चन धर्मगुरू बोलावून, सगळे स्टुडंट बोलावून तिथं त्यांनी कार्यक्रम घेतला. आपण पाहिलेलं आहे की मुंबईमध्ये भोरी समाजाच्या एका कार्यक्रमाला ते जाऊन आलेले आहे. आणि त्यामुळं हे सगळे मुस्लिम विरोधी आहेत वगैरे अशा पद्धती चर्चा योग्य नाही आहे. आणि आंबेडकर चळवळीमधल्या विचारवंतांना माझं सांगणं असं आहे की समाजामध्ये परिवर्तन होतं हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. जर तुम्हाला बुद्धाचा विचार जर तुम्ही मानत असाल तर समाजामध्ये परिवर्तन होत असतं, व्यक्तीमध्ये परिवर्तन होत असतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.